सूचना आहे, मोरिया 11 स्कॉडचा एक्स्ट्रा खेळाडू नाही का? एक्स्ट्रा खेळाडू इथे तुम्हाला कंपल्सरी आहे. मला वाटतं तुमचे 10 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावांची पेनल्टी आहे. ओके, मला वाटतं ती स्वीकारलेली आहे, कारण आपण पाहतो तिथे चूक मान्य केलेली आहे. विशेष कौतुक करून पाडले संघाचं मोरिया 11 पाडाले हा संघ आपण मैदानावरती पाहतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश गोलंदाज मार्कवरती पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहू शकता, जो मात्र लेंथ वरती होता. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू डॉट. म्हणजे अगदी 10 खेळाडूंनी सामना मैदानावरती खेळला जातो आणि पाहायचं आज काय करामत घडणार आहे. मोरिया 11 पाडाले हा संघ आपण मैदानावरती पाहतो. 10 क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 2 लाखांच्या वरचे सदस्यत्व घेतलेले सर्व आमचे लाडके क्रीडा रसिक आहेत. या वेळेचा बॉल पुल केला आणि पुल इथे सक्सेसफुल. सरळ चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर अगदी समालोचन कक्षेमध्ये आलेला आहे. षटकार. स्ट्रोक येतो. पहिला चेंडू निर्धाव आला, नंतर 6 धावा या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतात. 6 खातं या ठिकाणी उघडलेलं आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे 2 दादा संघ आमने सामने आहेत. भावेशच्या बॅटमधून या ठिकाणी आपण पाहतो 6 धावा आहेत. यावेळेचा बॉल थर्ड बॅट मध्ये. यस यस टेकान. पहिला धक्का लागलेला आहे. जशास तसं प्रत्युत्तर. विकेटचं पतन होणार आहे. भावेश बॅक टू दी पवेलियन. तुषार आपलं देखील आम्ही कौतुक करू. पहिली विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 6 या धावसंख्येवरती एक षटकार ठोकला मला वाटतं मैदानावरती भावेशने आणि त्याला लगेच मैदानावरती आवर घातलेला आहे. ईट का जवाब पत्थर से मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राजेश देताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी, बॅकअप लेंथ बॉल होता आणि खरं तर तो खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने होता. आउटसाइड एज घेतो आणि फ्लाय स्लिप मध्ये एक सुंदर झेल आपण त्या ठिकाणी पाहतो. पहिली विकेट आलेली आहे. स्कोर कार्ड वरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण जिंकणार आहे या मॅचला? दोन्ही संघ मातबर आहेत. एका बाजून डेहनोली संघाचा जर आपण विचार केला, याही संघामध्ये भरपूर प्रतिष्ठित खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जय हनुमान स्पोर्ट डेहनोली आणि त्यांना फाईट करते टीम मोरिया 11 पाडाले. या 2 संघांदरम्यान पहिल्या षटकामध्ये पहा गोलंदाजी सुंदर होताना पाहायला मिळते. राजेशच्या माध्यमातून एक विकेट आलेली आहे. स्कोर कार्ड वरती 6 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस बॉल. यावेळेस आपण पाहतो समोरच्या दिशेने तेजसच्या बॅट मधून काऊ कॉर्नर मध्ये चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल. एक धाव इथे प्राप्त होईल आणि पहा सुंदर स्टार्ट या ठिकाणी आपण पाहिलेला आहे डेंडोली टीमचा. एक विकेट आली खरी, पण पहा षटकारानं सुरुवात. म्हणजे तुमच्या संघाची सुरुवात कशी झाली त्यावरती तुमचा शेवट अवलंबून असतो. सुरुवात तर चांगली झालेली आहे. एक विकेट येते. 7 धावा धावबलकावरती आहेत. गोलंदाज राजेश पुन्हा यावेळेचा बॉल बिगिट करायचा. पुन्हा एक संधी. 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तिथे आपण पाहणार आहोत मैदानावरती झेल निसटलेला आहे. झेल सुटल्यानंतर काय विध्वंस मैदानावरती होतो. इथून मागचा मला वाटतं 2-3 वर्षापूर्वीचा कालखंड आपण पाहिला असेल. कोविड-19चा कालखंड. ज्या कोविड-19च्या कालखंडामध्ये अनेक कोविड योद्ध्यांनी आपल्या घराचा, कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार न करता अनेक जणांचे प्राण वाचवलेले आहेत. खरं तर आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण जीवनदान देतो, तो व्यक्ती आपल्याला आयुष्यभर स्मरणात ठेवेन, लक्षात ठेवेन. पण क्रिकेटच्या मैदानावरती असं नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या खेळाडूला जीवनदान द्या, तो पुढील क्षणाला तुमचा काळ बनून तुमच्या समोर उभा राहणार आहे. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा आहे. समोरच्या दिशेने लॉप केला. गॅप तिथे मोठा आणि सरळ चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. तेजसच्या बॅट मधून एक सदाबहार स्ट्रोक आलाय 4.
नाव बॅक टू क्रिकेट जातोय आपण मॅचच्या दिशेनं. पहा तिथे धावफलकावरती 12 धावा पहिले षटक मैदानावरती संपलेला आहे. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल यावेळेस. गोलंदाजी मार्कवरती करण गोलंदाजी मार्कवरती येतो. मोर्या 11 पाडाले संघाच्या वतीनं करणच्या हातामध्ये चेंडू सोपवला. स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश एक उंच पुरा फलंदाज. पाहायचं जीवनदान पुढे काय विध्वंस मैदानावरती घेऊन येणार आहे. जीवनदानानंतर कित्येक फलंदाजांना आपण सामना उद्ध्वस्त करताना पाहिलेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय करण. परेश साठी हा बॉल हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि पहा वेग प्रचंड होता या चेंडूवरती. प्रचंड भन्नाट वेगाचा हा चेंडू. वेगाचं दुसरं रूप करत तर आपण मैदानावरती पाहतो करण. योग्य नियम साधला यावेळेस. ऑफ स्टंपच्या बाहेर परफेक्ट यॉर्क हाताळला तिथे आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेनं मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. बॉलला डॉट. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती करण सज्ज होईल. स्ट्राईकच्या दिशेनं आपण पाहतो परेश. फुलटॉस बॉल समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन मध्ये पहा एक फुलटॉस चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करता नाही आला. पुन्हा एक धाव या ठिकाणी आलेली आहे. सिंगल बरोबरच स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचता. आता रन्स झालेले आहेत 13 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान डेहनोली. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. दुपारचं 17 आणि स्ट्राईकला तेजस आपण पाहतो. यावेळेस बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. वन्स अगेन टेकन कॅच. विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. फलंदाज बाद. चेंडूवरती फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे दोन्ही ओव्हर्स मध्ये आपण पाहतो तिसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावांचा विचार जर आपण केला तर रन्स अवघ्या 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा धाव काय ठिकाणी लागतो. जय हनुमान डेनोली त्यांना फाईट करते. मोर्या 11 पाडाले. या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये. करणला एक सफलता या ठिकाणी मिळालेली आहे. चला बॅट्समन थोडीशी आपण घाई करू. स्पीडअप करा गेम कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. इथे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. निखिल तो कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. स्ट्राईकच्या दिशेनं मात्र खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती करण सज्ज होतो. या षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी केली. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती आणि फलंदाजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करणारी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज करणच्या माध्यमातून. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. फ्लॉप लेनचा बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांकडे थोडीशी दाद मागितली आणि पहा अशु विश्वकर्मा सर जे मात्र तटस्थ आहेत आणि या ठिकाणी चेंडू डॉट. यस बॅटिंग टीमचा हा रेफरन्स आहे का अंपायर डिसिजनला आता मैदानावरती थोडंसं आव्हान दिलेलं आहे फलंदाजानं स्ट्राईक एंडला निखिलनं. आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचांकडे आपण येतो. तिसऱ्या पंचांचा काय डिसिजन येतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाईट साठी आता तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत. आणि पहा टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि भरपूर चांगलं टेलिकास्ट 10 क्रिकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतो. सोड बरं मला. व्हाईट बॉल. अवांतर 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. या अवांतर बरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं आपण रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेस झालेला आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल.
या वेळचा बॉल परत एकदा उंच आकाशामध्ये, डिस्टन्स तिथे क्लिअर झालेला नाहीये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत आहेत 2 धावा मिळणार आहेत. तिसरीचा प्रयत्न केलाय, नकार. 2 वरती समाधानी राहावं लागेल फलंदाजांनी. दुसरं मार्गस्थ असताना 5 षटकांची मॅच आणि पहा एक जबरदस्त घमासान महायुद्ध रंगलेला आहे. एका बाजून मोरिया 11 पाडाले तर दुसऱ्या बाजून जय हनुमान डेहिनोली या 2 संघांदरम्यान 2 विकेट गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो निखिल जो मात्र डाव सावरण्याचं काम मैदानावरती करताना पाहायला मिळतो आणि गोलंदाजच्या माध्यमातून करण तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. अकुट टप्प्याचा बॉल पुल केला, शॉर्ट पिच होता. निखिलच्या बॅट मधून सरळ चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप दूरवरती कोसळलेला आहे. षटकार. ची पार न फेडणार आहे. संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 6 बरोबर. आता स्कोर कार्ड पुढे गेलेले जय हनुमान डेनोली जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या 22 धावा. स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर या स्पर्धेमध्ये आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आलेलो आहोत आणि पहा तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहतो क्रिकेटचा एक अद्भुत संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचंय कुठला संघ इथे जिंकणार आहे. संघर्षाच्या लाटा पराभवाची ओहोटी झेंडा मिरवणारा आखाडा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थ खाटेकर, सदाशिवजी खाटेकरी असतील, त्याचबरोबर योगीजी खाटेकरी असतील, सोमनाथजी खाटेकरी असतील, या सर्व आमच्या खाटेकरी बंधूंच्या प्रयत्नातून उभी राहिलेली एक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. 5 सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बसलेले एक सुंदर गाव म्हणून या गावाची ओळख आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारा एक आदर्श गाव म्हणून खाटेकर गावाची नक्कीच ओळख निर्माण झालेली आहे महाराष्ट्रभर. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक विहंगम दृश्य, अगदी आजूबाजूला भरपूर झाडी डोंगर आहेत आणि पहा एक सुंदर स्पर्धा या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये उभी राहते. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहे. सदाशिवजी खाटेकरी असतील, एक प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणून सदाशिवजी खाटेकरी यांची ओळख आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल परत एकदा ऑन द राईज होत खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू इथे डॉट आणि याचबरोबर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाणार आहे. 2 षटकांचा खेळ संपतो. 11ची सरासरी. 2 विकेट गमावलेल्या आहेत जय हनुमान डेहिनोली संघानं. स्कोर कार्ड वरती 22. पाहतो आपण स्कोर कार्ड 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज खलील गोलंदाजी मार्गवरती येतोय. शॉर्ट पिच बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहिला. स्ट्राईकच्या दिशेने मला वाटतं परेश आहे आणि परेश आता थोडासा शांत झालेला आहे. आणखीन एक आखूट टप्प्याचा बॉल गुड लेंथ वरून उसळी घेत होता हा चेंडू पॉइंट मध्ये. मॅग्निफिझम स्ट्रोक परेशच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा हा दमदार चौकार. 4 रन. रूम तुम्ही जर देत असाल, अलीकडे प्रॉपर्टीचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही रूम देत असाल फलंदाजाला तर गोलंदाजाला हे भाडे इथे भरावं लागेल.
4 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. संघाची धावा संख्या 4 ने पुढे जाते. 1 ऑफ दी ओव्हर म्हणजे हा यानंतर बाउन्सर तुम्ही टाकू शकत नाही. संघाची धावा संख्या धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतो 26 धावा धावफलकावरती आहेत. खलील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होईल. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला. वा वा परेश वा. पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर स्ट्रोक. 4 रन. या संघाचा मला वाटतं डेहनोली संघाचा हुकमी एका मैदानावरती आहे परेश. अनेक विक्रम या परेशने केलेले आहेत आणि आज पाहायचं परत एकदा परेश अर्धशतकांचा राजा म्हणून ओळखला जातो. आज परेश जर मैदानावरती उभा राहिला आणि याच प्रकारे फलंदाजी झाली तर 80+ संघ धावू शकतो. काय घडणार आहे स्कोर कार्डवरती धावा संख्या जर आपण पाहिली 30 धावा 30 ऑन बोर्ड. म्हणजे असे काही खेळाडू आहेत ज्यांना अलीकडे काही मुरबाडच्या क्रिकेटमध्ये एक वेगळंच नावलौकिक केलेलं आहे. वेगळं स्थान त्याने गाठलेलं आहे. मुरबाडच्या क्रिकेटमध्ये टॉप 10च्या फलंदाजांमध्ये परेशचं नाव सातत्याने घेतलं जातं. तो परेश आपण मैदानावरती पाहतो. स्कोर कार्डवरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा. परेश पहा मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतो. मला वाटतं तिथे प्रेक्षकांच्या जवळ चेंडू असेल तर मैदानावरती पाठवत चला. पंच स्वतः जात आहेत. सागर सर मी विषय आपलं कौतुक करेल कारण अलीकडे आपण पाहतो एक बेस्ट क्रिकेटर मिस्टर परफेक्ट म्हणून मुरबाडच्या क्रिकेटमध्ये सागर कापडे यांची ओळख आहे. आणि खरं तर मुरबाड एक्सप्रेस कळमखांडे एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जात आहे सागर कापडे आज पंचांच्या भूमिकेमध्ये. म्हणजे तुमच्याकडे पंचांसाठी काय अपेक्षित आहे? कमीत कमी बऱ्याच दिवसांचा तुम्हाला क्रिकेटचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि सागरकडे तो भरपूर आहे. यावेळेचा बॉल कव्हर्स मधून परत एकदा जबरदस्त टोला परेशच्या बॅट मधून. पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा 3रा. एक भव्य स्वागत स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये होताना पाहायला मिळतं. 3ऱ्या षटकामध्ये परेशनं काय सुंदर बॅटिंग केली आहे. मला वाटतं प्रतिस्पर्धी संघांना अभ्यास केला भावेशचा. इथे पेपर आलेला आहे परेशचा मैदानावरती. सुंदर बॅटिंग परेशच्या माध्यमातून आपण मैदानाच्या मध्ये पाहतो. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 चौकार सलग आलेले आहेत. खलील आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस योग्य निर्णय पंचांचा. यस इथे हा नो बॉल. आधीच्या षटकामध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा नो बॉल परत एकदा स्कोर कार्डला पुढे घेऊन जाणार आहे. नेक्स्ट बॉल वरती आता परेशला संधी आहे. प्रीची 35 धावा धावफलकावरतीच्या मात्र पूर्ण होणार आहे. स्कोर कार्ड 35 वरती जाऊन पोहोचलेला आहे. जय हनुमान डेहनोली मोरिया 11 पाडाळे या 2 संघांदरम्यान सामना चालू आहे. आखूड टप्प्याचा बॉल परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही झाला. फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव येताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर 35 आहेत. 3रं षटक खलील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या. राजेशच्या 2ऱ्या षटकामध्ये करणनं तिथे 10 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली. पण या षटकामध्ये धावांचा महापूर आलेला आहे. परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यस हा वाईट बॉल. परत एक अवांतर धाव. थोडंसं लांबलेलं षटक आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तब्बल 19 चेंडूंचं षटक मोहम्मद सामी यांचं आपण पाहिलेलं आहे. आता या षटकामध्ये आतापर्यंत मला वाटतं जवळपास 7 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून काही चेंडू बाकी आहेत. परत एकदा ती चूक. वन्स अगेन नो बॉल. पुन्हा एक नो बॉल. या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं अक्षरशः एका धावेनं क्वार्टर फायनल मधून संघ बाहेर पडलेला आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्त्व काय आहे हे विसरून चालता येणार नाही. एक धाव तुम्हाला पराभवाच्या दिशेनं विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो इथे पुन्हा एक अवांतर धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 37 धावाच्या मात्र स्कोर बोर्ड होते आहेत. 3रं षटक मार्ग असताना गोलंदाज खलील परत एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला. फ्री हिट होता आणि पाठवला याला सरळ.
बाउंड्री लाईनच्या बाहेर परेडच्या बॅटमधून षटकार. षटकाच्या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटक संपलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो स्वर्गीय विराज स्मृती चषक काटेकर या स्पर्धेचे मंडपवाले कोणी उपस्थित असतील तर या ठिकाणी लगेच संपर्क साधा. सपोर्ट सिस्टीम म्हणून ज्यांना आपण ओळखतो आमच्या सोमनाथजी काटेकर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. प्रत्येक बारीक ना बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. आणि पहा ही स्पर्धा खरं तर यशस्वी यशोगाथा कशी लिहिली जाईल याच्याकडे सोमनाथजी काटेकर यांचं एक विशेष लक्ष आहे. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विशेष आम्ही त्यांचं कौतुक करू. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं धावफलकावरती 43 धावा आणि पहा मुरबाड परिसरातील एक नामवंत स्पर्धेमध्ये आपण आहोत. मागचं षटक 21 धावांचं येताना पाहायला मिळालं. चौथ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होणार आहे आणि पाहायचं चौथ्या षटकामध्ये गोलंदाज कोण येणार. मोरिया 11 पाडरे संघाच्या वतीनं राजेशने चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो निखिल ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. निखिलनं देखील जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. जबरदस्त वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि राजेशच्या हातामध्ये चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. वेळ जास्त घेऊ नका आपण विनंती करतो मी. स्कोर कार्ड वरती 43 धावा. षटक क्रमांक मैदानावरती 4 ला सुरुवात होताना पाहायला मिळते. राजेशच्या स्पेलचं हे अंतिम षटक आहे आणि पाहायचं आता तो कशा प्रकारची या षटकामध्ये कामगिरी करतो. समोरच्या दिशेने निखिल कोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू कव्हर करतील. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती होईल तिथे ओव्हरथ्रो होतो. 1चं रूपांतर 2 मध्ये. मध्यंतरी छोट्या छोट्या चुका मोरिया 11 संघाच्या माध्यमातून मैदानावरती घडलेल्या आहेत आणि या चुका मला वाटतं शेवटच्या घटकेला डोंगरा एवढ्या होणार आहेत. संघाची धावा संख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. यष्टीरक्षक चेंडू खाली. आणखीन एक धक्का लागलेला आहे. तिसरा फलंदाज इथे गमावलेला आहे. विकेट. नवीन फलंदाज सिद्धेश अर्थात सिद्धू मैदानावरती दाखल होतो. जय हनुमान डेनोली संघाला आणखीन एक धक्का लागलेला आहे. धावफलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक इथे 4थं मार्गस्थ असताना गोलंदाजच्या माध्यमातून राजेशनं विकेट घेतलेली आहे. निखिल पहा जास्त काही करता आलेलं नाहीये. मला वाटतं वैयक्तिक 9 धावा करून निखिल या ठिकाणी माघारी परतलेला आहे. सिद्धू नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. टेनिस बॉल क्रिकेटचा एक रथी बाहेर आहे. दुसरा महारथी मैदानावरती दाखल आहे. जय हनुमान डेनोली त्यांना फाईट करते. मोरिया 11 पाडले. यावेळेचा बॉल चेंडू परत येत आहे. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. या षटकामध्ये गोलंदाजानं सुंदर कमबॅक करून दाखवलेला आहे आणि गोलंदाजच्या माध्यमातून राजेश पहा प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती टाकतो. तिकडून एक वेगळा अँगल प्राप्त करतो. एक जबरदस्त उच्च कोटीची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. परत एकदा गुड लेंथ वरून इथे चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ. खरं तर या स्पर्धेमध्ये पहा उत्कृष्ट कंपनीचे कॅप्टनचे चेंडू या ठिकाणी वापरलेले आहेत. कॅप्टनच्या चेंडूचा निवियाची चेंडू या ठिकाणी वापरलेले आहेत आणि पहा एक चांगली कंपनी आहे आणि उत्कृष्ट कंपनीचे चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. मला वाटतं सुरुवातीचे 2 दिवस आपण कॅप्टनचे चेंडू पाहत होतो. आज निवियाचे एक चांगल्या कंपनीचे चेंडू आहेत आणि या निवियाच्या चेंडूचा स्मेल कसा असेल मागच्या चेंडूवरती फलंदाजाला आपण पाहत होतो. यावेळेचा बॉल परत एकदा उडवला. स्लोअर वन होता. पाठवला त्याला मिडॉनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
51 धावा धावपलकावरती. जे आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात या षटकाचा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. समोर सिद्धू. सिद्धूसाठी हा बॉल परत एकदा आडव्या बॅटने खेळायचा. तिथे शॉर्ट फाईट मध्ये डीपला चेंडू जाताना पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतो पुन्हा 2 धावा आहेत. षटकाची समाप्ती मैदानावरच्या मध्ये होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती 4 संपलं जाणार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान डेहनोली जाऊन पोहोचेल 53 धावा. अ, 53 झालेला आहे. 4 षटकांचा खेळ मैदानावरती आटोपलेला आहे. वेळ आपण घ्यायचा नाही. टीम मीटिंग्स अलाउड केली जाणार नाही. तुम्हाला टाइम इथे सेट केलेला आपण. त्यामुळे आपण ज्या निर्धारित वेळेमध्येच आपल्याला षटक कंप्लीट करायचे आहेत. 53 धावा धावपलकावरती. तर आता आपण पाहणार आहोत अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण येईल. मोरया 11 पाडाळे संघाच्या वतीनं कल्पेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. मिस्टर परफेक्ट परेश स्ट्राईकच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो. कल्पेश तयार. समोरच्या दिशेने आपण पाहतो परेश. हा टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वा काय जबरदस्त टोला. पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. परेशच्या बॅटमधून सिक्सर. भव्य स्वागत या ठिकाणी गोलंदाज कल्पेशचं परेशने केलेलं आहे 6 धाब्यांनी. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतं. धावपलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 59 गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा. पुन्हा एक अतिरिक्त धाव या ठिकाणी येईल. यस फिल्डिंग टीमचा रेफरन्स आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत. वाईट साठी आता तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि पाहायचं आता व्हाईट बॉल इथे आहे का हे आपल्याला पाहायचंय. चला तिसरे पंच. ऑन फील्ड डिसिजन मला वाटतं व्हाईट बॉल आहे आणि पाहायचं आता. यस व्हाईट बॉल. रेफरल्स फिल्डिंग टीमला आता नाही. सागर सर आता फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू केलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला आता रिव्ह्यूची संधी नाही. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 60 धावा धावपलकावरतीच्या मात्र येताना पाहायला मिळतात. अंतिम षटकामध्ये आपण आहोत आणि पहा एक अवांतर चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. समोर आपण पाहतो परेशनं काय धुवाधार बॅटिंग केली आहे. फुलटॉस परत एकदा इथे हा चेंडू हवेत. निर्जन स्थळी टप्पा घेणार आहे. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती. पाहायचं इथे दुसरी धाव येणार का. थ्रो खराब आणि एकचं रूपांतर 2 मध्ये आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा सिक्सर किंग परेश दाखल होतोय. या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. 5 सिंगल आले असती तर सिद्धू स्ट्राईकला असता. पण यावेळेस जो सेट फलंदाज आहे ज्यानं आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघावरती मोठा हल्ला केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाचे काही स्वप्न त्याने उद्ध्वस्त केलेले आहेत. त्या परेशला इतक्या सहजासहजी तुम्ही स्ट्राईक वरती ठेवू शकत नाही. धावपलक पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती रन्स जर आपण पाहिल्या 62 धावा ज्या आतापर्यंत बनवलेल्या आहेत. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. परेश काय करामत पुढे केली जाते गोलंदाजी मार्क वरती. कल्पेश परत एकदा सज्ज होईल.
कल्पेश तयार, परेश ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल बिग हिट. इथे स्ट्राईक पहा त्याच्याकडे स्वतःकडे त्याला ठेवलेला आहे आणि या चेंडूला सरळ पाठवलं डाऊन द ग्राउंड सीमारेखेच्या बाहेर. षटकार. सर्वांचं भान हरपवणारी बॅटिंग मैदानावरती केली जाते. मला वाटतं परेडच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे झपाट्याने वेग घेताना पाहायला मिळतं. धावफलकावरती धावांचा विचार जर केला तर 68 धावाच्या मात्र स्कोर बोर्डवरती लावलेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. समोर परेश. हो यावेळेचा बॉल पंचांकडे थोडीशी दाद मागितलेली आहे. तिथे आपण पाहतो पंच तटस्थ आहेत आणि याचबरोबर हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पंचांच्या डिसिजनला आता चॅलेंज केलेला आहे. मला वाटतं बॅटिंग टीमचा एक रेफरन्स आहे शिल्लक आणि त्या DRSचा वापर या ठिकाणी केलेला आहे. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि पाहायचं आता तिसरे क्रिटिकल आहे. प्रत्येक डिसिजन मॅचचा चेहरा बदलणार आहे. प्रत्येक डिसिजन हा तुम्हाला स्पष्टतेच्या दिशेने घेऊन जाणार आहे. कारण ऑन फील्ड डिसिजन मला वाटतं लिगल डिलिव्हरी पण इथे पाहायचं आता हा अनलिगल चेंडू आहे की लिगल. तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत आणि तिसऱ्या पंचाचा डिसिजन आता काय येतोय. यस योग्य डिसिजन होता पंचांचा आणि हा चेंडू डॉट. यस मला तर स्टंपिंग साठी देखील आपण येणार आहोत. म्हणजे स्पष्टता भरपूर चांगली आहे आणि पाहायचं आता नॉट आउट. स्कोर कार्ड वरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 68. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजे एक बलाढ्य धावा संख्या या ठिकाणी उभी झालेली आहे. समोर परेश जो स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. पुढे काय घडेल या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश परत एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल परत एकदा उंच आणि तिथे तितकाच लांब स्टँड अँड डिलिव्हर परेशच्या बॅट मधून सिक्सर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पायावरती होता आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेग मध्ये. परेश बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 6 धावा. पासून दूर राहिलेला आहे पण सुंदर बॅटिंग परेडच्या माध्यमातून आपण पाहतो. 80 धावा लक्ष 81 धाव्यांचं. चला लगेच जय हनुमान ढेनोली आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर मोरिया 11 पाडाळे आपण बॅटिंग साठी तयार राहायचंय.
मला वाटतं 80 झालेल्या होत्या. 2 धावांची पेनल्टी ऍड करतो आपण. 82 आणि 83 धावा आता विजयासाठी बनवायच्यात. मोर्या 11 पाडाले या संघाला लक्ष 83 धावांचं आहे. नाही क्रिकेटमध्ये तर पाहिजे आता पाठलाग कशा प्रकारे होतो. 5 षटकाने बनवायच्या 83 धावा. अर्थातच मोर्या 11 पाडाले त्यांना फाईट करते जय हनुमान डेहनोली या दोन संघांदरम्यान. प्रथमतः आपण पाहिली डेहनोलीची बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली परेडच्या माध्यमातून. 46 धावा त्यांना कुठलेल्या आहेत. आणि आता आपण पाहतो लक्ष बलाढ्य येथे उभं केलेलं आहे. 5 षटकाने बनवायच्यात 83. गोलंदाजी मार्कवरती जय हनुमान डेहनोली संघाच्या माध्यमातून गोलंदाज येताना पाहायला मिळतो पहिल्या ओव्हरमध्ये. साहिल गोलंदाजी मार्गवरती उंच पुरा गोलंदाज जो मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. सलामीला सलामीची जोडी मैदानावरती दाखल आहे. मोर्या 11 पाडाले संघाच्या माध्यमातून. ऑफिशियल साठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. निखिल सर आपण या ठिकाणी लगेच संपर्क करा. आमचे कॅमेरामॅन्स चला एक एक जण या. आपल्यासाठी जेवणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. 83 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. साहिल पहिला बॉल जो मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. राजेश आणि करण ही जोडी मैदानावरती आहे. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि पहा करणला आता स्ट्राईक एंडला आणलेला आहे. रणनीती कशी आखली जाईल कारण आपण पाहतो मोठ्या धावसंख्येचा पाठलाग याच मैदानावरती झालेला आहे. 3 षटकांमध्ये तब्बल या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये 73 धावा चेस झालेल्या आहेत. इथे 5 षटकांमध्ये 83 बनवायचे आहेत. पाहतो आपण पहिली धाव फलकावरती येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ला इथे सुरुवात झाली. साहिलकडे वेग आहे आणि व्हेरिएशन करण्याची क्षमता. उंच पुरा गोलंदाज म्हणजे गोलंदाज पाण्याची उपलब्धी या ठिकाणी केलेली आहे.
सर्व क्रीडा रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी देखील संघाची धावसंख्येचा आपण विचार करू जाऊ मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा करणसाठी हा चेंडू आपण पाहायचंय काय इशारा येतो तिथे पंचांचा इशारा व्हाईट बॉल अवांतर अतिरिक्त एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि संघाची धावसंख्या अवांतरनं पुढे जाते 8. व्हाईट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो धावफलकावरती 8 धावा आहेत तर मैदानावरती आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 8 ऑन बोट. वेळ घेऊ नका. मला वाटतं तुम्हाला जर रेफरन्स घ्यायचा असेल तर त्यासाठी काय अवधी असतो शक्यतो थोडंसं जर आपल्याला DRS घ्यायचा असेल तर 14 सेकंदांचा अवधी असतो त्यामध्ये कळवत चला हरकत नाही. यानंतर 8 धावा धावफलकावरती परत एकदा उंच आणि तितकाच लांब करण सरळ चेंडू पाठवतो बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार 6 धावा. चौदा धावा धावफलकावरती पहा करणनं काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती केलेली आहे. सुंदर बॅटिंग साठी करण ओळखला जातो. परत एकदा हा चेंडू उडवला तिथे सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे धावफलकावरती 14. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या षटकाचा अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो करणनं खरं तर आता आक्रमणाला सुरुवात मैदानावरती केलेली आहे आणि पहा एक संघर्ष मैदानावरती आणि हा संघर्ष आता विकोपाला गेलेला आहे. निखिल सर आणि त्याचबरोबर कॅमेरामन्स एक जण चला आपण जेवणासाठी जेवण या ठिकाणी आलेलं आहे आपण जेवणाचा लाभ घ्या. पंधरा धावा मात्र स्कोरबोर्ड होती. षटक क्रमांक पहिल्या इथे मार्गस्थ असताना स्वर्गीय विराट स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतो दिवस क्रमांक 3 मध्ये आणि पहा एक सुंदर आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं. विशेष मी कौतुक करेल आदरणीय योगेशजी खाटेकरी असतील त्याचबरोबर सदाशिवजी खाटेकरी असतील या सर्वांचं विशेष मी कौतुक करेल. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती थोडंसं वादळ उठलेलं आहे आणि पहा तिथेच चेंडू डॉट आला. षटक क्रमांक 1 मैदानावरती संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया 11 पाडाले संघ जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 15. प्रति षटक टीम मीटिंग्स नको फक्त 3 षटकांनंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक आवश्यक असेल तर घेत चला. प्रति षटक तुम्ही टीम मीटिंग्स घेऊ नका. टीम मीटिंग्स घेऊ नका कारण गावचा संघ आज मैदानावरती खेळला आणि त्या संघाला सुद्धा पेनल्टी द्यायचा विषय इथे झाला होता. म्हणजे न्याय हा प्रत्येकाला सारखा आहे. त्यामुळे तुम्ही मैदानावरती कुठलाही टीम मीटिंग्स घेऊ नका कारण मॅचचा फ्लो निघून जातो आणि दर्दी क्रीडा रसिक आहे त्यांचा पाहण्याचा थोडासा मूड खराब होतो. त्यामुळे आपण ज्यावेळेस जास्त मैदानावरती वेळ घेता पुढील मॅचसाठी आपल्याला उशीर होतो त्यामुळे आपण टीम मीटिंग्स कुठे घेऊ नका. 3 षटकांनंतर तुम्हाला जर आवश्यक वाटलं तर तुम्ही ड्रिंक ब्रेक घ्या चला. पण टीम मीटिंग्स अलाउड पंच करू नका कुणालाच आणि तसं काही गैरवर्तन जर मैदानावरती घडत असेल तर पेनल्टी लगेच द्या कारण गावचा संघ होता. गावच्या संघाला मला वाटतं सकाळी सूचना केली होती. प्रत्येकाला इथे नियम सारखा आहे प्रत्येकाला इथे न्याय सारखा आहे. पाहतो आपण स्कोर कार्ड वरती धावा जर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 15 धावाच्या मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भावेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने आपण फलंदाज पाहणार आहोत. राजेश कशा प्रकारची कामगिरी करेल. भावेश आणि राजेश आता समोर आहेत. एका बाजून जय हनुमान डेहनोली तर दुसऱ्या बाजून मोरिया 11 पाडाले. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यार मिड ऑफ मध्ये तिथे धावाची संधी. ओ हो क्षेत्ररक्षकाला मला वाटतं सिद्धूला बराच काळ काही सुधारलं नाही. थ्रो नक्की टाकायचा कुठे नॉन स्ट्राईक एंडला सहज विकेट होती पण पाहतोय आपण त्याचं लक्ष तिथे नव्हतं कारण क्रिकेटच्या मैदानावरती तुमचं एकाग्र चित्त भरपूर महत्वाचं आहे. थोडेसे गाफील राहिले क्षेत्ररक्षक सिद्धू आणि तिथूनच आपण पाहतो थ्रो मला वाटतं स्ट्राईक एंडला झाला आणि दुसऱ्या बाजूने हे मिळालेलं जीवनदान मॅचला उद्ध्वस्त करेल का. पण करणनं पहा पहिल्या षटकामध्ये काय बॅटिंग केलेली आहे. 2 धावांची पेनल्टी लागून संघ आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करतो. पुन्हा एक सिंगल धावा या ठिकाणी मला वाटतं येताना पाहायला मिळते. रन स्कोर बोर्ड होती 16 धावा ज्या आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. यावेळेचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा
अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल, अतिरिक्त एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. या अवांतर बरोबर 17 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना भावेशची गोलंदाजी आपण पाहतो आणि भावेशकडे पहा योग्य वेग आहे. तो सातत्याने वेगावरती स्वार आहे, पण वेगाबरोबर कंट्रोल तुमचा भरपूर महत्वाचा आहे. यावेळेस कंट्रोल थोडासा फसलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला. फुल टॉस बॉल, परत एकदा वा काय रिले थ्रो तिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहतो. एक धाव मिळणार आहे करणला आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. रन स्कोरबोर्डवरती झालेले आहेत आता 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 18 धावा, तब्बल 83 धावांचा संघ पाठलाग करतो. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाही. चौकार षटकारांची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्तता खरं तर आता राजेशला करणं गरजेचं आहे. सलामीच्या फलंदाजांनी थोडीशी संत सुरुवात केलेली आहे, शांत सुरुवात केलेली आहे, पण ही शांतता जास्त काळ टिकणार नाही कारण आता दोन्ही फलंदाज मैदानावरती सेट झालेले आहेत. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. यावेळेचा बॉल पायावरती, परत एकदा शरीर भेदक मारा, धावबाची संधी, नॉन स्ट्राईक एंडला कोणीच नाही आणि तिथे परत एक सिंगल धाव. पुन्हा सिद्धूकडे बोट केलेला आहे आणि याचबरोबर एक सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. म्हणजे सिद्धूला खरं तर आता स्टंपच्या दिशेने जाणं गरजेचं होतं. सिद्धू तिकडे कव्हरला पोहोचला. लेग बाईटची एक सिंगल धाव आली. संघाची धावसंख्या सिंगलनं पुढे गेली. 19 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. 19 धावा धावपलकावरती हे बेटल इथे रंगणार आहे कारण एक मोठं षटक मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं मोरया 11ला. करणसाठी हा बॉल परत एकदा अजबात्र खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू आपण मैदानावरती पाहतो. 19 वरती धावफलक स्थिर आहे. या षटकाचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 1-2 मोठाले फटके मॅच जवळ करू शकतात. करणसाठी हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, तिथे शॉर्ट फाईन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली. मोरया 11 पाडाले जाऊन पोहोचेल 20 धावा धावपलकावरती. तर आता आपण पाहणार आहोत या षटकाचा अंतिम चेंडू. एक मोठा फटका मॅचला जवळ करू शकतो. एक बिग हिट मॅचला जवळ घेऊन येऊ शकते. तर समोर राजेश हा एक नामवंत खेळाडू आहे, पण ज्या खेळासाठी तो ओळखला जातो नॅचरली तो घरी मला वाटतं त्याची ओळख विसरून आलाय. पण यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 30 यार्ड सर्कलच्या वरून एक चांगला स्ट्रोक आलेला आहे. येतोय चौकार, 4 रन. 2 षटकांचा खेळ मैदानावरती आटोपला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 83चा पाठलाग करत असताना रन स्कोरबोर्ड होती 24. तर 18 चेंडूंमध्ये अजून फार मोठा संघर्ष इथे वाटेला आहे. म्हणजे 18 चेंडूंमध्ये बनवायच्यात अजूनही 59 धावा. 18 चेंडू आणि 59 ची आवश्यकता. करण ज्याला आपण पाहणार आहोत तो कशा प्रकारची कामगिरी करतो हे आपल्याला पाहायचं. 18 चेंडू आणि 59 ची आवश्यकता. सुरुवातीच्या 12 चेंडूंमध्ये मला वाटतं 24 धावा, 200च्या स्ट्राईक रेट आलेल्या आहेत. विकेट गेली नाही ही एक जम्याची बाजू आहे. म्हणजे इथून सामना फिरू शकतो. या षटकामध्ये जर 20-25 धावा आल्या तर मोरया 11 कमबॅक करू शकतो. पण गोलंदाजी मार्कवरती कोण येणार आहे हे आपल्याला पाहायचं. आणि गोलंदाजी मार्कवरती एक प्रसिद्ध ऑलराऊंडर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतो, अर्थातच परेश. पण समोर करण हाही तितकाच मातब्बर खेळाडू. बेस्ट विरोधात बेस्ट हे बॅटल इथे रंगणार आहे. आणि पाहायचं आता 2 खेळाडूंमध्ये कडवा संघर्ष आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका बाजूने आपण पाहणार आहोत करण आणि दुसऱ्या बाजूने परेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो इथे. पुल ऑफ लेनचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. चेंडू कव्हर करतील. सिंगलला फरक पडणार नाही. फक्त आता तिथे चौकार षटकारांचीच परिभाषा बोलावी लागेल. 17 चेंडू आणि 58 धावा विजयासाठी अपेक्षित आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतो स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. जय भवानी स्पोर्ट खाटेकर यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. आणि पहा एक सुंदर मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे. यावेळेचा बॉल पुल केलाय. पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक दूर आणि सरळ चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे. शानदार स्ट्रोक इथे, षटकार.
हलक्या हाताने फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले आहेत. एकच सिंगल येते आणि या सिंगल बरोबरच 32 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. सामन्याचं चित्र थोडंसं विचित्र झालं. 15 चेंडू आणि 51 धावा मोरया 11 पाडले संघाला विजयासाठी बनवायचे आहेत. 32 वरती स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतो. करण स्ट्राईकच्या दिशेनं परत एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू काहीच समजलेलं नाहीये. चेंडू डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. आता या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचे 14 चेंडू 51 धाब्यांची आवश्यकता आहे. मोरया 11 बाडले त्यांना फाईट करते. जय हनुमान डेहनुली. गोलंदाज तयार. पुन्हा एक चेंडू इथे डॉट. शेवटचा हा मला वाटतं एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. फलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू आलाय डॉट आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं. 32 धावा विदाउट लॉस. मोरया 11. चला पाणी मैदानावरती पाठवा. बाळा खंडागळे यांच्याकडून पारितोषिक घ्यायचे. राजेश यांनी तिथे जर 6 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. आवश्यकता षटकारांचीच आहे पण गोलंदाजी मार्गवरती आपण पाहणार आहोत. कोलवा टप्प्याचा हा चेंडू तिथे घडलाय काय. 6 षटकारांची माग होती. अलिया राजेची विकेट. अकरा चेंडू 51ची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल बिगिट करायचा आहे. उंच गेलाय. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. कॉल झालाच नाही तिथे फिल्डर्स मध्ये आणि पहा अलगद तिथून 2 धावा आहेत. आता 2 नाही फरक पडणार नाही.
34 धावा धावफलकावरतीच्या आतापर्यंत लावल्या गेल्या आहेत. शेवटचे 10 चेंडू 49ची आवश्यकता मोरया 11 पाडले टीमला. दुसऱ्या बाजूनं जय हनुमान डेनोलीची एक मजबूत पकड या मॅचमध्ये होताना पाहायला मिळते. पहा गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केलेली आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतो. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 4थं षटक इथे मार्गस्थ असताना आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता बॅट्सचा आणि बॉलचा पुन्हा तिथे संपर्क झालेला नाही. चेंडू डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी येतो. सुंदर गोलंदाजी ची मात्र मैदानावरती आहे. बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे पाहणार आहोत आता रनआउट अटळ आहे आणि करणनं जागा सोडलेला आहे. विकेट. चला दीपक थोडं फास्ट चला आपण. आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा आणि पाहायचं इथे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. चेंडूला पाठमोरे होत आहेत. एकच धाव मिळेल आणि एका धावेनं आता 35 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 7:48ची आवश्यकता. या बॅटचा चेंडू खोलवर टप्प्याचा. तिथे व्हाईट बॉल पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतो. अवांतर एक धाव येते आणि अवांतर बरोबर 36 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 4थं षटक जे आता संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला जाईल. तिथे फिल्डर येत आहेत आणि या चेंडूवरती एकच धाव येते. षटक क्रमांक मैदानावरती 4 संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मोरया 11 डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो 36 धावा धावफलकावरती आहेत. तर शेवटचे 6 चेंडू 47ची आवश्यकता. आखूड टप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. टेकन. विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती प्रसाद जो मात्र दाखल होताना पाहिलं. म्हणजे मॅचचा आता फक्त इथे फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 47ची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. सिद्धेश. चेंडू हवेत. निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मागे. बॉल तिथे पुढे चाललेला आहे आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.
पीआर डिलिव्हरी. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. जे या मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करतील. यावेळेचा चेंडू उडवला हवेत, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत डाऊन द बॉल आणि याच बरोबर विकेट होईल. फलंदाज बाद. चला बॅट्समन थोडीशी घाई करा. यश थोडस आपण फास्ट झाला. यश या ठिकाणी आपण पाहतो 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅचची फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाते, औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाते. यश स्ट्राईकला आहे. कट केला हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत बॉलच्या आणि तिथे चेंडू निसटलाय. पाहायचं आउटफील्ड अतिशय वेगवान. चेंडू थांबवला जाईल का? बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू थांबवला आणि त्यानंतर एक सिंगल येते. 41-41. दिशांत 11 शिवशंभो स्पोर्ट आनंदवाडी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. याचबरोबर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करते जय हनुमान स्पोर्ट डेहनोली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट 46 धावा करणारा परेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल तर मायक्रोफोनवरती आपण थोडासा बदल करतो. या निकेश टोंबरे आपलं सहर्ष स्वागत आहे.